दंडवत प्रणाम. मी अश्विनी. उपवास म्हटलं की तुमच्या डोक्यात एक असतं की सकाळपासून रात्रीपर्यंत पोटात एक अन्नाचा कणही जाऊ द्यायचा नाही. पण नाही, असं नाही. आपल्या मानुभव पंथात आपल्याला स्वामी काय सांगतायत ऐकूया. शुक्रवारचं व्रत. भगवंतांनी अशा प्रकारचं व्रत उपवास पाळण्याची आज्ञा दिलेलीच नाहीये. परंतु जर तुम्हाला ते व्रत करायचं असेल तर प्रातःकाळी स्नान करून देवपूजा नमस्कार करून स्मरण करावे. त्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे दूध किंवा फलाहार करावा. 12 वाजेपर्यंत काही खाऊ नये. जर खूप तहान लागली तर पाणी किंवा सरबत, खूप भूक लागली तर दूध किंवा फलाहार घ्यावा. कारण आवश्यकतेपेक्षा अधिक भूक सहन केल्याने आमच्या शरीरात ज्या 81 कोटी 1,15,10,000 देवतांच्या पिंडस्थ आहेत त्या दुखावतात. त्यामुळे फायदा होण्याऐवजी तोट्या होण्याची शक्यता असते. म्हणजे काहीच लाभ न होता दोष लागतो. 12 वाजता देवाला उपहार दाखवल्यानंतर आपण भोजन करावे. पूर्ण दिवसभराचे व्रत कधीही करू नये. त्यात मोठी हानी असते. दिवसभर उपाशी राहिल्याने दोष लागतो. आता भगवान श्रीकृष्णाचे जन्मदिनी जन्माष्टमी देखील व्रत घेऊन ही उपाशी राहू नये. ज्याप्रमाणे आपल्या मुलाच्या वाढदिवशी बड्डे आपण मेजवानी पार्टी करतो, केक कापतो, मिठाई वाटतो, त्याचप्रमाणे आपला प्रियप्रीतम भगवान श्रीकृष्णाचे जन्मदिनी खूप आनंदोत्सव साजरा करा. मनसोक्त खावं प्यावं, पार्टी करावी, केक कापावा. हाच जन्मदिन साजरा करण्याचा आदर्श मार्ग आहे. आणि 2-3 तास नामस्मरण सेवा तसेच भगवान श्रीकृष्णाच्या लीळा वाचवण्यामध्ये व्यतीत करावेत. अशा प्रकारचा आपल्या मानुभव पंथामध्ये आपल्याला उपवास करावा असं स्वामींनी सांगितलेलं आहे. तर धन्यवाद. दंडवत प्रणाम. ही माहिती जर तुम्हाला माहिती पूर्ण असेल, तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.